आपल्यापैकी बऱ्याच जणाला म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच अशा प्रकारचा प्रश्न पडतो की हे जग असं का आहे किंवा जगाला सांगून उपयोग नाही, लोक ऐकत नाहीत, लोक बदलत नाहीत, हे जग असं आहे, हे जग तसं आहे. जवळपास हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. विरळच असा कोणी असेल की ज्याला हा प्रश्न पडत नाही. म्हणून आपल्याला आज याच अनुषंगाने विचार करायचा आहे आणि तशा प्रकारची एक प्रतिक्रिया ही एका भगिनीने नोंदवलेली आहे की जगाला सांगून उपयोग होत नाही. आता या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला समाधान पाहिजे. आपल्यामध्ये ज्या ज्या वेळेस हा प्रश्न उठेल त्या वेळेस आपण ह्या प्रश्नाला बळ देतो, परंतु अशा पद्धतीने ह्या प्रश्नाकडे आपल्याला पाहायचंय की हा प्रश्न राहिला नाही पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून या प्रश्नावर चर्चा करायची आहे की ह्याच्यावर अनेक प्रकारे तशी उत्तरं दिली जाऊ शकतात की जग हे असंच होतं, असंच आहे आणि असंच राहणार, जगामध्ये काही बदल होत नाही, किंवा काय करायचं, जग कसंही असलं तरी आपण आपला मार्ग निवडायचा आणि चालत राहायचं, असं बी याच्यावर उत्तर असू शकतं. किंवा ज्याला प्रश्न पडतात की जग असं आहे तसं आहे, तर त्यानेच स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये बदल करावा वगैरे असे अनेक प्रकारची उत्तरं याच्याविषयी दिली जाऊ शकतात. किंवा हे जग म्हणजेच एक प्रकारे प्रारब्ध घेऊन आलेल्या लोकांचा मेळा आहे, त्याच्यामुळे इथं विचित्रता राहणारच आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं वागणं बोलणं राहणारच आहे. पण प्रश्न मुळामध्ये काय आहे की जग बिघडलंय याची मला अडचण होते, याचा मला त्रास होतो, त्यामुळे मला प्रश्न पडतात. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर चर्चा करायची आहे की जग बिघडलंय हे आपल्या समोर आपल्याला दिसणारं दर्शन आहे, आपल्याला ते जाणवतंय आणि वेळोवेळी तसा आपल्याला त्रास होतोय किंवा आपण आपल्या भोवती पाहतोय आणि म्हणून आपण ते नोंद करतोय. पण मी नेहमी सांगतो की आध्यात्मिक व्यासपीठावरून बोलत असताना अध्यात्म त्यालाच म्हणतात की जिथे सगळ्याच गोष्टीतून स्वतःची सुटका करून घेतली जाऊ शकते. स्वतःच्या जीवनाला जिथे नो प्रॉब्लेम बनविलं जाऊ शकतं, जिथं सर्वच या गोष्टीमधून माणूस मुक्त होऊन हे जीवनच ज्याच्यासाठी खेळ बनू शकतं, त्याचं नावच अध्यात्म आहे. जोपर्यंत आपण ह्या खेळामध्ये सामील आहोत तोपर्यंत या खेळाचा त्रास होणार आणि होणारच. कारण हा खेळच तसा आहे त्रास होणारा, तेव्हा ह्या खेळाचा त्रास होणार. ज्यावेळेस आपण या खेळाच्या बाहेर निघून या खेळाकडे पाहू त्यावेळेस मात्र या खेळाची आपल्याला अडचण होणार नाही. आता या खेळातून बाहेर निघायचं, या खेळातून मुक्त व्हायचं, याचा अर्थ लगेच आपण असा काढतो की मग आपल्याला कशाचंच देणं घेणं राहणार नाही का, मग आपल्याला कुठे काही झालं तरी त्याची काही जाणीवच होणार नाही का, वगैरे आपल्या मनामध्ये प्रश्न यायला लागतात. तर म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की अध्यात्म हे काळजीपूर्वक ऐकण्याची गोष्ट आहे आणि म्हणून वर्षानुवर्षे ऐकून एक असा दृष्टिकोन आपल्याला बनवायचा असतो की जो दृष्टिकोन मला फक्त पाहण्याच्या भूमिकेमध्ये घेऊन जातो. या जीवनामध्ये आपण भोगण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि म्हणूनच या जगाचा भोग घेण्यासाठी आपण तडफडत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि भोगणे म्हणजे ह्या खेळामध्ये सामील होणे. आणि तुम्ही ह्या खेळामध्ये सामील झालात की मग हे खेळ तुम्हाला सोडणार नाही. तुमचा कधी विजय होईल, तुमची कधी हार होईल. अशा पद्धतीने तुम्हाला कधी चांगलं वाटेल, कधी तुम्हाला त्रास होईल, कधी तुम्ही राजा होताल, कधी तुम्ही रंक होताल,
कधी तुम्ही अहंकाराने फुलून जाताल, कधी न्यूनगंडाने ग्रासून जाताल. तर अशा पद्धतीच्या द्वंद्वामध्ये तुम्ही फसणार, याच्यामध्ये शंका नाही. आणि म्हणून अध्यात्म असं सांगतं की तुम्ही मूलतः ह्या संपूर्ण खेळाच्या बाहेरचे आहात, अस्पर्शित आहात या सगळ्या गोष्टीपासून. तुम्हाला ह्याचं काही देणं घेणं नाही, असं तुम्ही आहात. म्हणजे आकाशामध्ये अनेक प्रकारचे ढग येतात, त्याचे वेगवेगळे आकार होतात, आणि त्याचा काही आकाशाला फरक पडतो का? आकाश आधीही आहे आणि हे सगळे ढग येऊन गेल्यानंतरही आहे. आकाशाच्या व्यासपीठावर हा खेळ चालू आहे, त्याला आकाशाला याचं देणं घेणं नाही. फिल्मच्या पडद्यावर सर्व काही फिल्म चालू आहे, युद्ध आहे, मारामारी आहे, प्रेम प्रसंग आहे, दुःखाचे प्रसंग आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. परंतु त्या पडद्याला त्याचं काही देणं घेणं नाही. तर जीवनामध्ये आपल्या जे काही चालू आहे, आपलं वैयक्तिक जीवन आणि हे समोर दिसणारं जग, हे दोन्ही आपल्याला पाहायचेत. वैयक्तिक जीवनाकडेही पाहायचं आहे, आपल्या व्यक्तित्वाकडेही पाहायचं आहे, आपल्या मनाकडेही पाहायचं आहे, आपले विचार भावना वृत्तीकडेही पाहायचं आहे, आणि या जगाकडेही पाहायचं आहे. आपण काय करतो? विचार धारण करतो, वृत्ती धारण करतो, आणि त्या वृत्तीप्रमाणे आपण वागायला लागतो. म्हणून आपण विशिष्ट वृत्तीने ग्रस्त झाल्यानंतर आपल्याला त्याचा परिणाम पण भोगावा लागतो. म्हणून आपण या खेळामध्ये सामील व्हायचं नाही, म्हणजे आपल्यात होणाऱ्या विचारामध्येही आपण सामील व्हायचं नाही, भावनेमध्येही सामील व्हायचं नाही, त्या वृत्तीमध्येही सामील व्हायचं नाही. आपण आपल्यात उठणारी ही सगळी प्रवृत्ती जोपर्यंत पाहत नाही, ही पूर्ण आपली प्रकृती आपल्या पुढे जोपर्यंत खुलत नाही, तोपर्यंत आपल्याला जगाकडे पाहण्याची दृष्टी येणार नाही. जग कसं आहे याचा त्रास मला होतोय, याचं कारण मीही कसा तरी होऊन बसलोय म्हणून. आणि मीच जर कसा तरी आहे तर जग मला जाणवणारच आहे आणि जग माझ्यावर परिणाम करणारच आहे. परंतु मीच नुसतं पाहण्याच्या भूमिकेमध्ये गेलो तर मी मलाही पाहू शकेल, माझी तडपड तळमळही पाहू शकेल, माझ्यातलं निर्माण होणारं दुःखही मी पाहू शकेल, माझ्यातला आनंदही मी पाहू शकेल. कारण देह घेऊन, ही प्रकृती घेऊन आपण जन्माला आलो, म्हणजे हे सगळे सुख दुःखाचे, चढ उताराचे, अनुकूल प्रतिकूलतेचे, अहंकाराचे सगळे खेळ खेळण्यासाठीच आपण या जगामध्ये आलो. फक्त फरक एवढाच आहे की त्या खेळामध्ये आपण कशा प्रकारे उतरलो. काय खेळामध्ये जर आपण डायरेक्ट अटॅचमेंट होऊन जर उतरलो, त्याच्याशी तादात्म्य करून जर आपण उतरलो, तर हा खेळ माझाच आहे समजून इथले सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होणार आहे आणि त्याचे सुख आणि दुःख, चांगलं वाईट जे काही परिणाम, जे काही अनुभव आहेत ते मला भोगावेच लागणार आहेत. आणि म्हणून अध्यात्म सांगतं की अरे बाबा, तू फक्त आणि फक्त या सगळ्या चाललेल्या खेळाचा तू द्रष्टा आहेस, तू पाहणार आहेस. आणि ज्या दिवशी ही जाग येईल तुला की तू तुझंही जीवन पाहू शकतोस आणि ह्या जगात काय चाललंय तेही पाहू शकतोस, आणि तू मात्र त्यावेळेस अशा ठिकाणी बसलेला आहेस की तिथे काहीही स्पर्श करत नाही, न तिथे विचार स्पर्श करू शकतात, न तिथे भावना, न तिथे वृत्ती, काही स्पर्श करू शकत नाही. तिथून फक्त तू पाहतोस आणि जग आणि मी या दोन्हीमध्ये कशा प्रकारे हे सगळं चालू आहे खेळ, हे त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहू शकतो तर ह्याला पूर्ण पाहणं म्हणायचं. ज्यावेळेस अशा पद्धतीचं एक दृष्टा आपण बनतो ना, त्यावेळेस हा सगळा खेळ पाहण्याची खरी मजा येते. मी नेहमी म्हणतो की जंगलामध्ये न जाता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ते पूर्ण जंगल पाहणे हा एक आनंदाचा क्षण असतो. कारण आपण त्या धोक्याच्या बाहेर आहेत आणि मग त्या जंगलामधले सगळे जे काही क्रियाकलाप आहेत
की वाघ धावतो एखाद्या सावजाच्या पाठीमागे, तरी आपण आनंदाने पाहू शकतो. आणि किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी तिथं आहेत की अनेक प्रकारचे डोंगर आहेत, अनेक प्रकारची दलदल आहे, एखादा तलाव आहे, दऱ्या खोऱ्या आहेत. ह्या सगळ्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याचा आपल्याला किंचित मात्र त्रास होत नाही, आनंद होतो ते सगळं पाहण्यामध्ये. कारण आपण त्याचे द्रष्टा आहोत, मात्र द्रष्टा. त्याचा तिथल्या त्रासाचा आपल्याला काहीही देणं घेणं नाही. हे जीवनामध्ये आपण उतरलोत, आपण प्रत्यक्ष जंगलात आलोत आणि आपणच सगळा कार्यभार करतो. अशा पद्धतीने आपण जगतो. आपण त्या प्रकृतीच्या खेळामध्ये सामील झालो. आणि जोपर्यंत माणूस प्रकृतीच्या या खेळामध्ये सामील झाला त्याची अवस्था स्वतः जंगलामध्ये असल्यासारखी आहे. मग जंगलामध्ये काही एक अडचण नसते, पावलं पावली अडचण असते, क्षणाक्षणाला अडचण असते, रात्रंदिवस अडचण असते. तशा पद्धतीने मग माणसाला तिथं सर्व काही फेस करावंच लागतं. तर इथं समजून काय घ्यायचं आहे की या सर्व खेळामधून मला द्रष्टा बनून बाहेर यायचंय आणि माझं जीवन मला पाहायचंय आणि जगही मला पाहायचंय. आणि मग मात्र काहीही झालं, वैयक्तिक माझ्या जीवनातही काही झालं किंवा जगातही काही झालं तर त्याचा स्पर्श मला होत नाही. माझ्यावर होत असलेला परिणाम सुद्धा मी पाहू शकतो. त्यावेळेसच मी माझ्यावर होणाऱ्या परिणामापासून बाहेर असतो. म्हणजे मला जो अनुभव येतोय तो अनुभव ज्यावेळेस मी पाहायला शिकतो त्यावेळेस त्या अनुभवाच्या मी बाहेर असतो. एक गोष्ट आहे तो अनुभव भोगणे, त्याचा परिणाम अनुभवणे, आणि दुसरी गोष्ट आहे त्याला पाहणे, अनुभवालाही पाहणे, जो अनुभव घेतोय त्यालाही पाहणे. त्यावेळेस अनुभव करता पुन्हा उरत नाही, फक्त मात्र द्रष्टा उरतो. तर अशा पद्धतीने या खेळाचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर या खेळाचा द्रष्टा बनायला शिकलं पाहिजे. आणि हे दृष्टेपणच आपल्याला या सगळ्या खेळाची मौज देतं, आनंद देतो. अशी अनेक महापुरुषांची जीवनं आपल्या ह्या भारतवर्षामध्ये होऊन गेली की ज्यांनी स्वतःच्या वागण्यातून अनेक प्रकारची उदाहरणं ठेवून गेलेली आहेत या जगामध्ये. की स्वतःच्या प्रकृतीचंही काही झालं तरी त्यांना त्याची खंत वाटली नाही. म्हणजे मृत्यू समोर येऊन उभा ठाकला तरी सुद्धा ते तिळभर सुद्धा हलले नाहीत. आणि स्पष्टपणे समोरच्या मारेकऱ्यालाच ते असं म्हणू शकले की तुझ्या हाताने माझा मृत्यू लिहिला असेल तर चुकणार नाही. मृत्यू साक्षात समोर येऊन उभा टाकलाय तरी सुद्धा एकदम स्थिरपणानं, किंचित सुद्धा न ढळता त्याला अशा पद्धतीने बोलणं ही काही साधारण गोष्ट आहे का? नाही. परंतु ज्यांची कायम स्थिरता स्थापित झालेली आहे, आता ज्यांना प्रभावित करेल, ज्यांना हरवू शकेल, ज्यांना डिस्टर्ब करू शकेल अशी गोष्टच उरत नाही. अशा पद्धतीने स्वतःला बनवता येतं, स्वतःला त्या दृष्टीपणामध्ये घेऊन जाता येतं. आणि म्हणून ह्या जीवनातून मुक्त होऊन जीवन जगणे हेच खरं जीवन जगणे आहे. आणि जीवनामध्ये अडकून जीवन जगणे म्हणजे फरफट करून घेणे होय. आता हे आपल्याला कधीच या गोष्टीचा अनुभव नाही आहे की जीवन कशा पद्धतीनं द्रष्टा बनून जगल्या जाऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ही केवळ आध्यात्मिक चर्चा आहे, हे केवळ म्हणणं असतं आणि वास्तवात असं शक्य नाही. आणि हे वाटणं साहजिक आहे. मनाच्या पातळीवरून जे आपण जगत असतो त्या मनाला ही गोष्ट कधीच कळू शकत नाही. त्या मनालाही पूर्णपणे पाहण्याची ज्यावेळेस ताकद आपल्यामध्ये येते त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थाने द्रष्टा बनतो. आणि मन रूपी यंत्र कसं काम करते, ते कसं भेट आहे, कसं भेडवीत आहे, कशा पद्धतीने ते आनंदित होते, कशा पद्धतीने दुःखी होते, कशा पद्धतीने स्वतःचं मत मांडते, हे सगळ्या स्वतःच्या मनाचे क्रियाकलापच आपल्या पुढे त्यावेळेस उघडे होतात.
आणि मी याच्यात कुठेच नाही आणि मी केवळ दर्शक आहे आणि म्हणून मी इतकी दिवस का भिवून राहिलो, का तडफडलो, का चिंता केली, काय आहे इथं जे मला प्रभावित करू शकेल, अशा प्रकारची स्वतःची केवळ दृष्टेपणाची अवस्था त्या ठिकाणी झाल्यानंतर, त्याला अवस्था शब्द नाही वापरता येत, कारण अवस्था म्हणणं की ती बदलते, पण द्रष्टा हे असं ठिकाण आहे की तिथे बदल संभवत नाही, त्याच्या पुढे सगळी प्रकृतीच्या पाठीमागे असणारी ही दृष्टी आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये माणसाला याच्यासाठीच प्रगती करायची असते की त्याला द्रष्टा बनायचं असतं, त्याला स्वतःला सगळी प्रकृती पाहायची असते आणि प्रकृती ज्यावेळेस स्वतःची माणूस पाहायला शिकला त्यावेळेस तो स्थिर होतो आणि ती स्थिरता कधी न ढळणारी असते. सगळे बदल, सगळी अस्थिरता, सगळी चंचलता ही प्रकृतीच्या ठिकाणी असते. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस अशा पद्धतीने बनवता येईल की आता मला माझ्याही प्रकृतीचा त्रास होत नाही आणि जगामध्ये चालू असलेल्या ह्या जग प्रकृतीचा ही मला त्रास होत नाही, तर ही प्रकृतीचा सगळा खेळ आहे, गुणांचा सगळा खेळ आहे, भावना, वृत्ती, विचारांचा सगळा खेळ आहे, हे आपल्यासमोर प्रकट होईल. त्या दिवशी आपण नो प्रॉब्लेम झालेला असू आणि हे नो प्रॉब्लेम होण्यासाठीच अध्यात्म आहे. तर मला असं वाटतं की जग असं आहे तसं आहे, म्हणत बसल्यानंतर कितीही दिवस तुम्ही म्हणत बसा जगात बदल होणार नाही, म्हणून आपला प्रश्नच आपल्यात उठणार नाही असं जर आपण स्वतःला बनवलं तर प्रश्नच जन्माला येणार नाही, अशा पद्धतीची स्थिती राहील. आणि हाच विलास कायम आणि अंतिम आहे, याच्या पलीकडला दुसरा कोणताही विलास हा केवळ तात्पुरता क्षणिक आहे आणि त्या चक्रामधलाच आहे, हे मात्र नक्की. तेव्हा अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला मिळावी की जीवनातून मुक्त होऊनच हे जीवन आपण जगलं पाहिजे, तरच खरा आनंद आहे. नाहीतर मग सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, निंदा स्तुती आणि अनुकूलता प्रतिकूलता हे सगळं द्वंद्व राहणारच आहे, याच्यामध्ये आपल्याला राहावं लागेल. तेव्हा अशा प्रकारची बुद्धी आपल्या सर्वांना व्हावी आणि जीवनामध्ये ते शिखर गाठावं की जिथं आपण नो प्रॉब्लेम